Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 11.2 of chapter number 11 statistics from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 71 आणि 72 वर प्रॅक्टिस सेट 11.2 दिलेला आहे. यामध्ये 4 क्वेश्चन्स आहेत. हे सगळे क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते आपण अभ्यासणारच आहोत, पण त्याही आधी करूया थोडीशी रिव्हिजन. कारण हे क्वेश्चन सॉल्व्ह करते वेळी मग आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. हे पहा, क्लास 6 मध्ये असताना आपण बार ग्राफ्स कसे ड्रॉ करायचे ग्राफ पेपरवर ते अभ्यासले होते, बरोबर. हे पहा, इथे हे अजयचे बीट प्रोडक्शन दिलेले आहे. ग्राफ पेपरवर बार मग कशा प्रकारे ड्रॉ करतो आपण दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून. तर आधी आपण काय करतो, एक्स ऍक्सिस ड्रॉ करतो, मग या साईडला वाय ऍक्सिस ड्रॉ करतो, बरोबर. आणि इकडे काय दिलेले आहे, इयर्स 2011 पासून 2014 पर्यंत अजयचे वीट प्रोडक्शन दिलेले आहे. आणि स्केल काय आहे, ऑन वाय ऍक्सिस. कुठे दिलेला आहे स्केल, तर वाय ऍक्सिस वर दिलेला आहे. काय आहे, तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 क्विंटल्स. 1 सेंटीमीटर म्हणजेच 10 क्विंटल. आता इथे हा एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसचा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे तिथे आपण राईट करतो 0. 0 नंतर ना इथे ही जी फर्स्ट हा जो स्क्वेअर असतो, सो फर्स्ट इथली जी लाईन आहे तिथे 10, मग 20, 30, 40, 50, 60 अँड सो ऑन. 1 सेंटीमीटर म्हणजेच किती आहे, 10 क्विंटल आहे, बरोबर. मग इथे आपण काय शो केलेलं आहे, तर प्रोडक्शन शो केलंय. कशामध्ये शो केलंय, तर क्विंटल्स मध्ये शो केलंय. हे आपण इथे राईट करत असतो. इकडे इयर्स आहेत 2011 पासून 2014 पर्यंत काय आहे प्रोडक्शन ते एक्स ऍक्सिस वर दिलेलं आहे. सो 2011चं किती प्रोडक्शन झालेलं आहे वीटचं, तर हे पहा इथे 40, ओके नाही, म्हणजे 40 क्विंटल. 2012 मध्ये 50 क्विंटल. 2013 मध्ये किती आहे, 40 क्विंटल. त्यानंतर 2014 मध्ये किती आहे, इथे आहे 40, ओके नाही. आणि 40 आणि 50 ची ही मधली थोडीशी फेंट अशी लाईन आपल्याला दिसते, हो की नाही. इतर लाईन्स पेक्षा थोडीशी डार्क आहे आणि या दोन 40 आणि 50 ची जी लाईन आहे त्यापेक्षा थोडीशी फेंट आहे. सो ही आहे 5 ची, हो ना. सो 40 नंतर हा 5 किती झालं, 45. सो 45 क्विंटल 2014 मध्ये प्रोडक्शन झालेलं आहे अजयचं. त्याच प्रकारे इथे या ग्राफ पेपरवर विजयचं किती प्रोडक्शन झालेलं आहे ते दिलेलं आहे 2011 पासून 2014 पर्यंतचं. मग क्लास 6 संपला, आपला 6 स्टँडर्ड संपलं. त्यानंतर 7th स्टँडर्ड मध्ये आल्यानंतर आपण जॉईंट बार ग्राफ काय कन्सेप्ट असते ती अभ्यासली. आता इथे अजय आणि विजय दोघांचेही जे वीट प्रोडक्शन आहे 2011 पासून 2014 पर्यंतचे ते एकाच ग्राफ पेपरवर कशा प्रकारे आपल्याला जॉईंट बार ग्राफने दाखवता येतं ते आपण अभ्यासलं. आणि आता आपण आहोत 8th स्टँडर्ड मध्ये. मग थोडंसं आणखीन ऍडव्हान्स आपल्याला शिकायचंय, तेच काय शिकत बसायचं, म्हणून आता आपण अभ्यासणार आहोत सब डिवायडेड बार ग्राफ और डायग्राम. बार ग्राफ सब डिवायडेड बार ग्राफ म्हणतात किंवा सब डिवायडेड डायग्राम म्हणतात. आता हा काय प्रकार आहे हे आपण समजून घेणारच आहोत. पण कसं समजून घेणार आहोत माहितीये का, आपण काय करूयात, आपला प्रॅक्टिस सेट 11.12 मधील हा जो सेकंड क्वेश्चन आहे ना तो आधी अभ्यासूयात आणि त्याच्या थ्रूच म्हणजे क्वेश्चन सॉल्व्ह करता करताच आपण सब डिवायडेड बार म्हणजे काय, तो कसा ड्रॉ करायचा, या सगळ्या गोष्टी अभ्यासणार आहोत. आणि या सगळ्या गोष्टी अभ्यासून झाल्यानंतर हा जो फर्स्ट क्वेश्चन आहे त्या फर्स्ट क्वेश्चन वर तुम्ही पाहिलं का इथे ऑलरेडी ग्राफ दिलेला आहे, हो ना. सब डिवायडेड बार ग्राफ दिला आणि त्याच्यावर रिलेटेड आपल्याला क्वेश्चन्स दिलेले आहेत. मग आपण काय करूयात, आधी आपण सब डिवायडेड बार ग्राफ म्हणजे काय, तो कसा ड्रॉ करायचा ते क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करता करता अभ्यासूयात आणि मग आपला हा क्वेश्चन सॉल्व्ह करूयात क्वेश्चन नंबर 1. सो चला क्वेश्चन नंबर 2 पाहूयात. काय दिलेलं आहे यामध्ये, द नंबर ऑफ बॉईज अँड गर्ल्स इन स्टँडर्ड 5th to standard 8 in a ZP school is given in the table. या टेबल मध्ये 5th पासून 8th पर्यंतच्या जे बॉईज आहेत, गर्ल्स आहेत त्यांची संख्या दिलेली आहे. म्हणजे 5th स्टँडर्ड मध्ये किती बॉईज आहेत, किती गर्ल्स आहेत, 6th मध्ये किती बॉईज आहेत, किती गर्ल्स आहेत, 7th मध्ये किती बॉईज, किती गर्ल्स, 8th मध्ये किती बॉईज, किती गर्ल्स, हे सगळं या टेबल मध्ये दिलेलं आहे. काय करायचं आपल्याला, ड्रॉ अ सब डिवायडेड बार ग्राफ टू शो द डाटा. हा जो डाटा दिलेला आहे टेबल मध्ये तो शो कसं करायचा आपल्याला, सब डिवायडेड बार ग्राफने शो करायचा आहे. चला तर मग खूप इझी आहे आणि खूप मजा येते सॉल्व्ह करायला. आता हे पहा, तुमची ग्राफ बुक असेल, बरोबर. त्या ग्राफ बुक मध्ये एका साईडला तुमचं असतं असं पेज, बरोबर. आणि दुसऱ्या त्याच्या नेक्स्ट साईडला अशा प्रकारचं
एकदम कोरं असं पान असतं किंवा त्याच्यावर लाईन्स दिलेले असतात. मग तिथे तुम्हाला सगळं सॉल्व्ह करायचं असतं आणि इकडच्या पेजवर तुम्हाला ग्राफ ड्रॉ करायचा असतो, बार ग्राफ ड्रॉ करायचा असतो. बरोबर. सो इथे आपण आपल्या रेफरन्ससाठी तो जो क्वेश्चन आहे, जो टेबल इन्फॉर्मेशन डाटा दिलेला आहे, तो इथे आपण आपल्या रेफरन्ससाठी घेतलेला आहे. 5th to 8th स्टँडर्ड पर्यंतचा आपल्याला बॉईज आणि गर्ल्सचा डाटा दिलेला आहे आणि शिवाय स्केल पण दिलेला आहे क्वेश्चन मध्ये. काय आहे स्केल? ऑन वाय एक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 स्टुडंट्स. वाय एक्सिस वर आपल्याला 1 सेंटीमीटर म्हणजेच 10 स्टुडंट्स असं दाखवायचं आहे. आता हा सब डिवायडेड बार ग्राफ कसा ड्रॉ करायचा? तर हे पहा, काय करायचंय, हा जो टेबल दिलेला आहे ना, तो ऍज इट इज तुमच्या नोटबुक मध्ये ड्रॉ करून घ्यायचा, राईट करून घ्यायचं. सगळं जे काही टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे ते नोटबुक मध्ये अशा प्रकारे राईट करून घ्यायचं. आणि आता सब डिवायडेड बार ग्राफ आपल्याला ड्रॉ करायचा आहे, म्हणून काय करायचं, एक रो एक्स्ट्राचा आपल्याला करावा लागणार आहे. इथे थोडीशी एवढी मेहनत आपल्याला थोडी जास्त करायची. आणि इथे आपल्याला काय राईट करायचंय, टोटल स्टुडंट्स. ओके, काय राईट करायचंय, टोटल स्टुडंट्स. आणि आता 5th मध्ये बॉईजची संख्या दिलेली आहे आणि नंबर ऑफ गर्ल्स दिले. बरोबर. सो 5th मध्ये टोटल स्टुडंट्स किती आहेत? चला टोटल करा. 34 प्लस 17 किती झाले? 34 प्लस 17 झाले 51. ओके. आता 6th स्टँडर्ड मध्ये टोटल स्टुडंट्स किती आहेत? चला टोटल करा. 26 प्लस 14 किती झाले? 40. त्यानंतर 7th मध्ये टोटल स्टुडंट्स 21 प्लस किती गर्ल्स आहेत? 14 किती झाले? 35. 8th मध्ये बॉईज आहेत 25, गर्ल्स आहेत 20 किती झाले? 45. ओके. सो टोटल स्टुडंट्स प्रत्येक स्टँडर्ड मधले आपण इथे राईट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला इथे ग्राफ ड्रॉ करायचा आहे. इथलं काम आपलं संपलेलं आहे. आता ग्राफ कडे वळायचंय. जेव्हा आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा असतो तेव्हा सगळ्यात आधी आपल्याला एक्स ऍक्सिस ड्रॉ करून घ्यायचा आहे. ओके, पेजच्या असं इथे एक्स ऍक्सिस ड्रॉ करायचंय. खूप इझी असतं. लाईनवर आपल्याला लाईन ड्रॉ करायची, त्याला अशा प्रकारे एक्स नाव द्यायचं. आता वाय ऍक्सिस ड्रॉ करायचंय. मग वाय ऍक्सिस तुम्ही इथे ड्रॉ करा किंवा या साईडला इथे ड्रॉ केला तरीही चालणार आहे. तुम्हाला इथे मग राईट करायला जागा मिळेल. आता मी इथेच ड्रॉ करते कारण मग मला पेज इथे पुरणार नाही, हो ना, म्हणून. सो हे पहा, मी इथे हा वाय ऍक्सिस ड्रॉ करून घेतलेला आहे. आता हा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे त्याला कोणता असतो? तो 0 द्यायचा असतो. बरोबर. आणि त्याही आधी काय करायचं, आपल्याला स्केल राईट करून घ्यायचंय. काय दिलेलं आहे स्केल? क्वेश्चन मध्येच दिलंय, ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 स्टुडंट्स. सो ऍज इट इज कॉपी करून घ्यायचं. ओके. आता हा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे तिथे राईट करूयात आपण 0. आणि वाय ऍक्सिस वर आपल्याला काय करायचंय, नंबर ऑफ स्टुडंट्स राईट करायचे. हो की नाही? नंबर ऑफ स्टुडंट्स कुठे राईट करायचे? वाय ऍक्सिस वर. म्हणून मी इथे असं राईट करून घेतलेलं आहे. इंटरसेक्टिंग किती झाला पॉइंट? 0. मग आता हा 1 सेंटीमीटर 0 पासून इथे किती झालं? 1 सेंटीमीटर. आणि 1 सेंटीमीटर इज इक्वल टू आपण किती घेतलेलं आहे? 10 स्टुडंट्स घेतलेला आहे, हो ना. सो इथे राईट करूयात 10. त्यानंतर नेक्स्ट 2nd सेंटीमीटर इथे काय येणार? 20. त्यानंतर इथे किती येणार? 30. पुढे व्हेरी गुड 40. त्याच्या पुढे 50. त्याच्या पुढे 60. आता आणखी सुद्धा तुम्ही इथे वाढवू शकता. 70, 80, 90, 100 किंवा त्याच्या पुढे पण तुम्ही जाऊ शकता. पण इथे पहा, सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे? बिगेस्ट और ग्रेटेस्ट नंबर इथे 51 आहे. म्हणजे आपल्याला कितीपर्यंत नंबर्स घ्यायला हवेत म्हणजे सफिशियंट आहे. सो 50 इथे आहे की नाही, मग 51 फार फार तर इथे येणार, हो ना. मग आपल्याला 60 पर्यंत घ्यावं लागणार. 70, 80, 90, 100 ची गरज पडणार आहे का? नाही पडणार, कारण की आपले जे बार येणार आहेत ते इथपर्यंतच येणार आहेत, हो ना. त्याच्या पुढे काही आपले बार जाणार नाहीत कारण की इथे हायेस्ट नंबर काय आहे? 51 आहे. सो 60 इज सफिशियंट फॉर दिस क्वेश्चन ओनली. आता इथे या एक्स ऍक्सिस वर आपण राईट करणार स्टँडर्ड, कारण आपल्याला शो करायचंय की 5th स्टँडर्डचे किती स्टुडंट्स आहेत, 6thचे किती आहेत, 7thचे, 8thचे. त्यामुळे एक्स ऍक्सिस वर आपण राईट करणार स्टँडर्ड. सो इथे आपण राईट करूयात 5th स्टँडर्ड, 6th, 7th अँड 8th. आता 5th स्टँडर्डचे टोटल स्टुडंट्स किती आहेत? 51 आहेत. सो हे पहा, इथे आहे 50, बरोबर. आणि 50च्या वरती हे पहा, इथली ही जी लाईन आहे ती आहे 51 ची, बरोबर. सो आपला बार येणार आहे इथून अशा प्रकारे. आता आपण टोटल स्टुडंट्स शो केले, बरोबर. पण आपल्याला टेबलमध्ये बॉईजची संख्या दिलेली आहे 34 आणि गर्ल्सची दिलेली आहे 17. आपण 5th स्टँडर्डचे टोटल स्टुडंट्स इथे बारने शो केलेले आहेत. मग त्यातले गर्ल्स किती आणि बॉईज किती हे कसं शो करणार? तर हे पहा,
काय करायचे आपल्याला, आपण टोटल स्टुडंट्स 51 इथे केलं की नाही, मग बॉईज किती आहेत तर 34 आहेत. सो आपण या बारच्या आतमध्येच 34 कुठे येतं ते पाहायचं आहे. तर हे पहा, इथे ही जी लाईन आहे ती आहे 30ची, बरोबर. हे पहा, ही 30, मग 31, त्यानंतर ही येणार 32, त्यानंतर ही येणार 33 आणि त्यानंतर 34. 34 नंतर हे पहा, जी फिफ्थ लाईन आहे ना ती थोडीशी डार्कर आहे इतर लाईन्स पेक्षा, मग त्याच्या खालची 34 असते असं जरी तुम्ही पाहिलं तरीही चालणार आहे. सो ही जी लाईन आपण इथे ड्रॉ केलेली आहे ती आहे 34ची, बरोबर. मग या बारच्या आतमध्येच आपण बॉईजचे नंबर शो करणार आहोत. सो कशा प्रकारे करणार, तर याच प्रकारचा दुसरा, हे पहा, अशा प्रकारचा बार तुम्ही इथे ड्रॉ करू शकता, किंवा वेगळा कलर घेतला किंवा पेन्सिलने त्याला तुम्ही नुसतं स्क्रिबलिंग केलं तरीही चालणार आहे. सो इथे आपण टोटल स्टुडंट्स दाखवले आणि त्यातले बॉईज किती आहेत 34 ते दाखवले. मग जे रिमेनिंग आहेत त्या काय झाल्या, त्या गर्ल्स झाल्या. मग आता हेच आपल्याला या ग्राफ पेपरवर सांगावं लागणार ना की बॉईज किती आहेत, बॉईजचा पार्ट कोणता आहे बार मधला आणि गर्ल्सचा पार्ट कोणता आहे बार मधला, हे आपल्याला सांगावं लागणार. सो इथे बॉईजचा पार्ट आपण हा असा झिगझॅग लाईन वाला घेतलेला आहे, तो इथे आपण राईट करूयात की असा जो बार आहे तो काय शो करतोय, तो बॉईजचा नंबर शो करतोय. आणि जो हा पिंकिश कलरचा जो बार आहे वरचं रिमेनिंग जे आहे ते काय शो करत आहे, तर तो आपल्याला शो करत आहे नंबर ऑफ गर्ल्स. आलं लक्षात. मग अशाच प्रकारे इतर सुद्धा आपल्याला बार ड्रॉ करायचे. पाहिलं किती इझी आहे आणि खूप गंमत येते अशा प्रकारे आपल्याला ग्राफ पेपरवर ड्रॉ करायला. आता पहा, नेक्स्ट आहे 6th स्टँडर्ड, बरोबर. आणि 6th स्टँडर्डचे टोटल स्टुडंट्स आहेत 40. सो 40 कुठे आहे, तर हे पहा, इथे ही जी लाईन आहे, हे पहा 40 आहे की नाही, इथे 40. मग ही जी लाईन आपल्याला इंडिकेट करत आहे ती काय इंडिकेट करते की 40 इथं होत आहे. सो हे पहा, इथे अशा प्रकारे आपण 40चा हा बार ड्रॉ करून घेतलेला आहे. आणि 40 काय आहे, टोटल स्टुडंट्स आहेत हे आपल्याला माहित आहे, बरोबर. आता पुढे काय करायचं आपल्याला, तर बॉईज किती आहेत 6th स्टँडर्ड मधले 26 आहेत, बरोबर. आणि बॉईज कशाने शो करतोय, तर अशा प्रकारच्या बारने आपण शो करतो. सो या बारच्या आतमध्येच आपल्याला 26 कुठे आहे ते पाहायचंय. सो हे पहा, इथे आहे 20, बरोबर. ही जी लाईन आहे ती कोणती लाईन आहे, ती आहे 25ची, बरोबर, जी थोडीशी डार्कर आहे. 20 आणि 30च्या मधली ही जी लाईन आहे ती आहे थोडीशी डार्कर, बरोबर. सो ती आहे 25ची, बरोबर. ही जी लाईन आहे ती 25ची आहे आणि त्याच्यावरची जी मग लाईन आहे ती आहे 26ची. सो हे पहा, ही लाईन आपल्याला लक्षात घ्यायची आहे आणि तिथून आपल्याला बार ड्रॉ करायचा आहे असा क्रॉस लाईन वाला. चला ड्रॉ करूयात. हे पहा अशा प्रकारे. आता हा जो बार आहे तो काय शो करतोय, तो बॉईज शो करतोय आणि रिमेनिंग जो पार्ट आहे तो काय शो करतोय, गर्ल्सचा नंबर शो करतोय, बरोबर. सो बॉईज आहेत 26 आणि रिमेनिंग 14 काय आहेत, गर्ल्स आहेत. आता 7th स्टँडर्ड पहा, टोटल किती आहे 35. सो 35 कुठे आहे, इथे आहे 30 आणि 40च्या मध्ये जी थोडीशी इतर लाईन्स पेक्षा डार्कर आपल्याला दिसतीये. आता ह्या बाकीच्या फेंट आहेत ना, आणि 30 आणि 40च्या बरोबर मधली मिडलची जी लाईन आहे ती थोडीशी डार्कर आहे, ती आहे 35ची लाईन, बरोबर. आता तिथून आपल्याला खालीपर्यंत एक बार ड्रॉ करायचा आहे. ओके. आता इथे टोटल स्टुडंट्स दाखवले. बॉईज किती आहेत, त्यापैकी 21 बॉईज आहेत. मग हे पहा, ही आहे 20ची लाईन आणि त्याच्यावरची जी लाईन आहे ती आहे 21ची लाईन. सो हे पहा 20 अँड 21. सो 21 पासून आपण इथे अशा प्रकारे बॉईज शो केलेले आहेत. सो 21 बॉईज आहेत आणि रिमेनिंग गर्ल्स आहेत. चला आता नेक्स्ट स्टँडर्ड पाहूयात. 8th स्टँडर्ड. टोटल स्टुडंट्स आहेत 45. ग्राफ पेपरवर 45 कुठे आहे, हे पहा, ही आहे 40ची लाईन आणि ही वरची आहे 50ची लाईन. 40 आणि 50च्या मध्ये जी थोडीशी डार्कर लाईन आहे ती आहे 45ची लाईन, बरोबर. सो तिथून एक्स ऍक्सिस वर आपण एक बार ड्रॉ करूयात. ओके. आता बॉईज किती आहेत 8th स्टँडर्ड मध्ये, 25 बॉईज आहेत, बरोबर. सो 25 कुठे आहे, इथे ही आहे 20ची लाईन, बरोबर, आणि ही आहे 30ची. 20 आणि 30च्या मध्ये जी थोडीशी डार्कर अशी लाईन असते ती असते 25ची लाईन, बरोबर. सो तिथून आपण एक बार अशा प्रकारे ड्रॉ करूयात. पाहिलं किती इझी आहे. तर अशा प्रकारे आपला हा क्वेश्चन नंबर 2 कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे.
जे असे क्रॉस लाईन्स वाले बार आहेत ते बॉईज इंडिकेट करतायत, बॉईज शो करतायत, आणि जे पिंक कलर मध्ये बार आहे ते काय शो करतायत, गर्ल्स शो करतायत. आणि अशा प्रकारच्या बार ग्राफला काय म्हणतात, येस, सब डिवायडेड बार ग्राफ. चला आता तुम्हाला सब डिवायडेड बार ग्राफ म्हणजे काय, तो कशा प्रकारे ड्रॉ करतात हे व्यवस्थित कळालं असेल. आता आपण क्वेश्चन नंबर 1 सॉल्व्ह करायला घेऊयात. ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन्स. आता इथे हा जो ग्राफ दिलेला आहे तो ऑब्झर्व करायचा आहे आणि जे क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहेत त्यांचे आन्सर्स द्यायचे आहेत. चला तर मग हा जो ग्राफ आहे तो थोडासा मोठा करूयात म्हणजे आपल्याला समजून घ्यायला इझी जाईल. आणि इथे हा आपला फर्स्ट क्वेश्चन. आता या ग्राफमध्ये तुम्हाला काय दिसतंय, तर इथे हा एक्सिस आहे, एक्स एक्सिस, हा वाय एक्सिस, इथे राईट केलेला आहे सविता, सरोज, वर्षा, मेघा, वैशाली, आणि इथे 200, 400, 600, 800, 1000 काय आहे, हे सेव्हिंग्स आहेत, रुपीज मध्ये सेव्हिंग्स दिलेले आहेत. आणि इथे वुमेन्सची नावे दिलेली आहेत. आणि ब्लू कलरचा जो बार आहे तो शो करतोय सेव्हिंग्स इन एप्रिल, आणि व्हाईट कलरचा बार आहे तो शो करत आहे सेव्हिंग्स इन मार्च. स्केल काय आहे, ऑन वाय एक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 200. हे पहा, आपण पाहिलं ना, इथे हा वाय एक्सिस आहे, इथे जो इंटरसेक्टिंग पॉइंट असतो एक्स एक्सिस आणि वाय एक्सिसचा तो 0 असतो, आणि 0 पासून इथपर्यंत 1 सेंटीमीटर इतकं असतं अंतर, आणि 1 सेंटीमीटर म्हणजेच किती आहे, 200 रुपीज असं इथे शो केलेलं आहे. सो इथे या विमेन्सच्या काही सेव्हिंग्स दिलेल्या आहेत मार्च आणि एप्रिल मंथ मधल्या. हा कलर ब्लू कलर शो करतोय एप्रिलची सेव्हिंग, व्हाईट कलर शो करतोय मार्चची सेव्हिंग. चला तर मग फर्स्ट क्वेश्चन पाहूयात. स्टेट द टाइप ऑफ द ग्राफ. कोणत्या टाइपचा ग्राफ आहे हा? क्लास 6 मध्ये आपण सिंपल बार ग्राफ अभ्यासला, 7th मध्ये आपण जॉईंट बार ग्राफ अभ्यासला, आणि हा आता कोणता बार ग्राफ आहे, एकाच बार मध्ये 2 इन्फॉर्मेशन इथे इंडिकेट केलेल्या आहेत. मग अशा प्रकारच्या बार ग्राफला आपण काय म्हणतो, सब डिवायडेड बार ग्राफ. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. हाऊ मच इज द सेव्हिंग्स ऑफ वैशाली इन द मंथ ऑफ एप्रिल. एप्रिल मंथ मध्ये वैशालीने किती सेव्हिंग केलेलं आहे असा क्वेश्चन आहे. सो वैशाली कुठे पहा बरं, हे पहा इथे आहे वैशाली, आणि एप्रिल मंथ मध्ये तिचं किती सेव्हिंग आहे. एप्रिल मंथचं सेव्हिंग कोणत्या कलरने इंडिकेट केलेलं आहे, ब्लू कलरने, बरोबर. सो एप्रिल मंथचं वैशालीचं सेव्हिंग आहे 600 रुपीज. हे पहा 600 आहे की नाही, 600 ची लाईन आहे ही. सो इथे आन्सर राईट करूयात. वैशालीज सेव्हिंग्स इन द मंथ ऑफ एप्रिल इज 600 रुपीज. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. हाऊ मच इज द टोटल ऑफ सेव्हिंग्स ऑफ सरोज इन द मंथ मार्च अँड एप्रिल. सरोज कुठे आहे, हे पहा इथे आहे सरोज, आणि क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे की मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्याची टोटल सेव्हिंग विचारलेली आहे सरोजची. सो हे पहा ब्लू कलर इंडिकेट करतोय एप्रिलची सेव्हिंग, व्हाईट कलर मार्चची सेव्हिंग, आणि हा जो संपूर्ण बार ग्राफ आहे तो टोटलचाच आहे, बरोबर. मार्च आणि एप्रिल मंथ मधल्या सेव्हिंग्सचाच आहे हा संपूर्ण बार, बरोबर. सो 800 इथे आहे. सो टोटल तिची सेव्हिंग किती आहे, 800, मार्च आणि एप्रिलची. सो इथे आन्सर राईट करूयात. टोटल सेव्हिंग्स ऑफ सरोज इन द मंथ्स ऑफ मार्च अँड एप्रिल इज 800 रुपीज. नेक्स्ट क्वेश्चन्स पाहूयात. आता हे क्वेश्चन्स मी इथून इरेज करते आणि नेक्स्ट क्वेश्चन्स आपण इथे घेऊयात आता. ओके. हाऊ मच मोर इज द टोटल सेव्हिंग्स ऑफ सविता दॅन द टोटल सेव्हिंग्स ऑफ मेघा. क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. काय दिलेलं आहे, हाऊ मच मोर इज द टोटल सेव्हिंग्स ऑफ सविता दॅन द टोटल सेव्हिंग्स ऑफ मेघा. मेघाची टोटल सेव्हिंग, हे पहा इथे आहे मेघा, मेघाची टोटल सेव्हिंग, आणि सविता ही आहे सविताची टोटल सेव्हिंग. मग मेघाची किती आहे टोटल सेव्हिंग, मेघाची हे पहा 400 आणि 600 इथे आहे. 400 आणि 600 च्या मधली ही जी लाईन आहे ती काय इंडिकेट करणार, मग 500, बरोबर. हे पहा ही लाईन मधली 100, ही 200, मग मधली 300, 400, 500, बरोबर. सो मेघाची जी सेव्हिंग आहे टोटल सेव्हिंग मार्च आणि एप्रिल महिन्याची ती किती आहे, 500 आहे, आणि सविताची टोटल सेव्हिंग किती आहे मार्च आणि एप्रिल महिन्याची 1000 आहे, बरोबर. मग क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे की मेघापेक्षा सविताची टोटल सेव्हिंग किती आहे, कितीने जास्त आहे, बरोबर. सो चला इथे आपण फाइंड आउट करूयात. खूप इझी आहे, मायनस करायचे फक्त, सबट्रॅक्शन. हे पहा कशा प्रकारे सॉल्व्ह करणार याला. सविता's टोटल सेव्हिंग किती आहे, 1000 रुपीज. आता मेघाचं मार्च आणि एप्रिल मंथची सेव्हिंग किती आहे, मेघाची मार्च आणि एप्रिल मंथची सेव्हिंग
500 ॲज वी डिस्कस्ड बिफोर. 400 ची लाईन आहे ही आणि ही लाईन आहे 600 ची आणि त्याच्यामधली जी थोडीशी डार्कर लाईन आहे तिथपर्यंत आपल्याला बार दाखवलेला आहे, मग ती आहे 500 ची. मग आता हे पहा, एक्झाम मध्ये जर ही डार्कर लाईन पर्यंत बार नाही आला, बरोबर, त्याच्यावर कुठल्या तरी लाईनवर किंवा खाली कुठल्या तरी लाईनवर बार आलेला असला तर मग कसं काय बरं फाइंड आउट करायचं की किती सेविंग आहे मेघाची. तर हे पहा, अजिबात घाबरून जायचं नाही किंवा कन्फ्युज व्हायचं नाहीये. कशा प्रकारे फाइंड आउट करणार तुम्ही, हे पहा. आता इथे स्केल काय दिलेला आहे, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 200, बरोबर. 0 पासून इथपर्यंत आहे 1 सेंटीमीटर आणि ते आहेत 200 रुपीज, बरोबर. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी मिलीमीटर्स, 10 मिलीमीटर्स. आपल्याला माहित आहे 1 सेंटीमीटरचे 10 इक्वल पार्ट्स केलेले आहेत, बरोबर. 10 इक्वल पार्ट्स असतात. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर. मग ही जी फर्स्ट लाईन आहे ती किती रुपीजची असणार आहे, विचार करा जरा, किती रुपीजची असणार. कसं फाइंड आउट करणार तुम्ही. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 200 रुपीज. देन 1 मिलीमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी रुपीज. 1 सेंटीमीटरचे 10 इक्वल पार्ट्स आहेत, म्हणून आपण काय करणार, 200 ला 10 ने डिवाइड करणार. चला डिवाइड करा. आता इथे मी इमॅजिनरी डिवाइड करतेय, तुम्ही सुद्धा इमॅजिनरी डिवाइड करायचंय. 200 ला खाली आपण 10 राईट केलेला आहे. इथे हा एक 0 गेला, 10 चा एक 0 गेला, किती राहिलं 1. 120 जार 20. सो ही जी फर्स्ट लाईन आहे ती असणार आहे 20 रुपीजची. सेकंड लाईन 40 रुपीजची, थर्ड लाईन 60 रुपीजची, फोर्थ लाईन 80 रुपीजची आणि फिफ्थ लाईन असणार आहे येस 100 रुपीजची. त्यानंतर ना सिक्स्थ किती रुपीजची असणार, 120, सेवन्थ 140, एट्थ 160, नाइन्थ 180 and 10th लाईन विल बी 200. किती इझी आहे. मग इथे 200 च्या ऐवजी तुम्हाला स्केल जर 400 दिलं, 500 दिलं, 1000 दिलं तर जी फर्स्ट लाईन असणार आहे ते कितीची येणार, हे कसं फाइंड आउट करणार, तर डिवायडेड बाय 10 करायचं. इतकं इझी आहे. आलं लक्षात. चला आता पुन्हा आपण मेघाकडे येऊयात. सो मेघाचं टोटल सेव्हिंग 500 आहे. कसं आपण फाइंड आउट केलं, तर हे पहा, इथे आहे 400, त्याच्यानंतरची लाईन किती येणार मग सांगा मला. एक लाईन कितीची आहे 20 रुपीजची, मग ही 400 ची आहे. मग त्याच्यानंतरची लाईन किती येणार 420, व्हेरी गुड. त्यानंतर 440, त्यानंतर 460, त्यानंतर 480 आणि त्यानंतरची लाईन येस 500. सो कशा प्रकारे इथे 500 आलेला आहे तुम्ही पाहिलं. चला मग आता मेघाची सेव्हिंग आपण राईट करूया. मेघास टोटल सेव्हिंग इज इक्वल टू 500. आता मेघाच्या सेव्हिंग पेक्षा सविताची सेव्हिंग कितीने जास्त आहे, काय करायचंय, सबट्रॅक्शन करायचंय. चला, डिफरन्स इन देअर सेव्हिंग्स 1000 minus 500 is equal to 500 rupees. Let's write here our final answer. Savita's saving is 500 rupees more than Megha. चला नेक्स्ट पाहूयात 5th नंबरचा क्वेश्चन. Whose savings in the month of April is the least? लीस्ट म्हणजे काय, कमी. एप्रिल मंथ मध्ये कोणाची सेव्हिंग सगळ्यात कमी आहे. मग सांगा बरं मला, एप्रिल मंथ मध्ये कोणाची सेव्हिंग सगळ्यात कमी आहे. एप्रिल मंथची सेव्हिंग म्हणजे ब्लू बार. सो ब्लू बार सगळ्यात छोटा कुठे आहे, इथे मेघाचा आहे. सो चला आन्सर राईट करूयात आपण. मेघा सेव्हिंग्स इन द मंथ ऑफ एप्रिल इज द लीस्ट. पाहिलं किती इझी आहे. सो आता आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात आणि नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 and 4 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करूयात.